इकडे आपलं स्टेज लावणं चालू आहे आणि हा सुंदर असा लता मंगेशकर हॉल. तर तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही जगद्गुरु नित्यानंद भगवान के, बालयोगी श्री सदानंद महाराज के. गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बारीक ताजा फोटो माझा गणेश किशोर पाटील उर्फा. नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 1 आणि आता बघा दुपारचे वाजलेले आहेत 2:15 वाजलेले आहेत आणि तुमचं स्वागत आज डायरेक्ट करतोय लता मंगेशकर हॉलमधून. आज आहे आपल्या इथे नाटक चोखा विटूचा 4 वाजता नाटक आहे म्हणून आम्ही आता आलेलो आहे. बघा इकडे मेकअप रूम मध्ये, ग्रीन रूम मध्ये सध्या आहे. तर आज आपले रात्री गावदेवीची यात्रा देखील आहे म्हणून आज व्लॉग करतोय. तर सर्वप्रथम तुमचे माफी मागतो, खूप दिवस झाले मी व्लॉग टाकले नाही. मी व्लॉग शूट केले होते पण ते काही कारणास्तव डिलीट वगैरे झाले माझ्याकडून क्लिप. एक तर व्लॉग मी पूर्ण एडिट केलेला डिलीट झाला, त्याच्यामुळे माफी असावी. पण हा व्लॉग लवकर तुमच्या भेटीसाठी येईल. तर चला आता सामान वगैरे उतरूया आणि तुम्हाला दाखवतोच लता मंगेशकर हॉल. आणि आजच्या व्लॉग मध्ये कंटिन्यू रहा. पेपर का बडा भाई आके नोच ले, कंटेंट क्रिएशन का तेंडुलकर. बघा आमचे निमेश सर फोटोग्राफी करतात आहे. अख्ख्या हॉलचा असा फोटो व्हिडिओ घेतात आहे. सुंदर असा हॉल आहे. 700 माणसाची कॅपॅसिटी असलेला हा पूर्ण हॉल आहे. आणि इकडे बघा आपलं स्टेज लावणं चालू आहे. तर चला आता थोडं स्टेज लावूया मग जाऊया मेकअपला. बघा सर फोटो वगैरे काढतात आणि इथे बघा कोण आहे, बोध. हाय राम. बघा सुंदर असं नाट्यगृह. बघा आता मेकअप रूम मध्ये आलोय. ओंकारचा मेकअप चालू आहे आणि बघा बॉडी दाखवतोय. मेकअप मॅन आपले दादा किती दिवसानंतर परत भेटले. भरपूर दिवसानंतर. गेल्या तर महिन्यात भेटलेली. हे दोघं जण गेल्या महिन्यात भेटलेले पण तो दादा नाही भेटलेला. गेल्या महिन्यात आपण होता, तो नव्हता, भूषण दादा नव्हता. हे बघ चला आता ओंकारचा मेकअप चालू आहे. बघा आता आपण बाहेर आलेलो तर बघा किती सुंदर असं स्केच काढले लता मंगेशकर मॅडमचं. आणि इकडे बघा काही फोटो वगैरे पण आहेत. आणि हे सुंदर असा परिसर लता मंगेशकरचा. इकडे काही पिक्चरची गाण्यांची नावं देखील आहेत. बघा इथे पण बघा किती सुंदर असं म्युझिकल दाखवले. आणि आपण बाहेर आलेलो ते राजदादाला घ्यायला. तर चला आता आतमध्ये जाऊया. आतमधलं तुम्हाला दाखवतो. बघा आतमध्ये आल्याबरोबर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह, मीरा भाईंदर महानगरपालिका, हे सुंदर असं नाट्यगृह आहे. वरती पण आहे गॅलरीमध्ये. आणि तिथे बघा काम चालू आहे अजून आपल्या स्टेजचं. खाली आलेलो तर बघा टिकट काउंटरला कोण बसले टिकट विकायला. मैम टिकट मिलेगा क्या हमको? तो 2 फ्रंट का दीजिए ना. फिर लीजिए ना. पर हाँ एक्टिंग कौन करेगा फिर? तर चला दीदी वगैरे बसलेत. आता चाललोय आपण परत वर. चला वर जाऊया आणि आता बसूया मेकअपला. चलो. Few moments later. तर बघू शकता आपला आता रेडी वगैरे झाले मेकअप. आणि इकडे फोटोशूट चालू आहे. तर आपण पण फोटो काढतोय. बघा इकडे लक्ष पण रेडी झालंय. जिग्नेश दादा आपलं नाटक बघायला आलंय. तर चला आता आपण पुढे बघूया.
वैकुंठ नगरी भीवरेचे फिरी प्रत्यक्ष श्री हरी भात प्रत्यक्ष श्री हरी भात इंटरवल झालं. इंटरवल नंतर आम्ही नाश्ता वगैरे पण केला आणि आता परत नाटक चालू होते. बघा तुम्ही आवाज ऐकू शकता. राजदादा आलेला आहे भेटायला आम्हाला. बघा यांचा रोल झालाय म्हणून ही लोक कपडे वगैरे काढून बसलेत. राज आला भेटायला फक्त नाटक बघायला ना भेटायला फक्त परत चालू होते. तर तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही. कट 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 शंभर गाड्या भरत सामग्री आणले बघा. 100 गाड्या नाही हो. आता पूजा नाही करता येणार. देव भ्रष्ट झालाय हो. अय्यो असा कसा भ्रष्ट झाला म्हणतो मी देव. हो ते काय नाही. आम्हाला देवाची महापूजा करायची असं दे बघा. अहो आम्ही म्हणतो ना देव भ्रष्ट झालाय. देऊळ बंद. हो देऊळ बंद राहिलं आपलं कसं काहीतरी तेवढं असेलच की याच्यावर. अय्यो असं कसं बंद होईल म्हणतो मी देऊळ. अहो ते काय नाही. आम्हाला देवाची महापूजा करायची असं दे बघा. ओपन ओपन राम जगद्गुरु नित्यानंद भगवान के, बालयोगी श्री सदानंद महाराज के. आताच आपला प्रयोग झाला. तुम्ही ऑडियन्स वगैरे बघितली असेल. आता बघा सध्या आम्ही आहो नाट्यगृहाच्या बाहेर इकडे. आणि इकडे बघा असे फॅन लोक भेटत राहतात. हे बघा फॅन लोक कुठून कुठून भेटायला येतात. फॅन लोक. अरे थँक्यू. बघा बघा यांचं. अरे नको नको. अरे नको 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 नको. अरे नाही इथं नाही. अरे इथं सेवा. तर आपले मित्रमंडळी भेटलेले. तर त्यांना विचार कसं झालं नाटक ताई. खूप छान झालं. दादा कसं झालं. खूप छान झालं. आपल्या नाटकाचे आयोजक आहेत ते दोघं. त्यांची पूर्ण फॅमिली आपल्या नाटकाचे आयोजक आहे. हिला विचारूया कसं झालं नाटक. हिचं पण चॅनल आहे यूट्यूबला. मी खाली लिंक देतो. तर चला आता घरी जाऊया. much later. आमचं नाटक वगैरे झालं. त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो. सामान वगैरे उतरवलं आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे. आता बघा कुठे आलोय. तर आपल्या गावदेवीची यात्रा आहे. तर बघा गावदेवीची पालखी गावात फिरली आणि आता आलेली आहे. तर आता आपण दर्शन घेऊया. बघा सुंदर अशी पालखी सजवले आई गावदेवी. आणि बघा मंदिर बंद झाले कारण की आम्हाला उशीर झाला म्हणून. बघा पण तुम्हाला दाखवतो. आई गावदेवी माते की जय. तर चला आता दर्शन घेऊया. मग
डान्स वगैरे आहेत गावातल्या मुलांचे, तर ते देखील तुम्हाला दाखवतो. पण थोडा कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो म्हणून थोडे थोडे पॅच तुम्हाला दाखवतो. तर चला डान्स बघूया. छत्रपती खडगधरा कवडी माळ चापधर वज्र तेज रुद्र स्वर जगदंबा 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 सुभाषेश्वर महाराजा छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी. सादर केलं होतं जमिनीचा पैसा. त्यामधील एक उत्कृष्ट कलाकार, आपल्या गावातील एक चांगली मुलगी जिच्यात सगळे कलागुण आहेत, अशी आमची मुलगी दक्षा विजय म्हात्रे. विशेष पुरस्कार कैलासवासी तुलसीराम पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ दक्षा यायचा आहे. जोरदार टाळ्या दक्षासाठी. किशोर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. कैलासवासी तुलसीराम पांडुरंग पाटील, हेमप्रकाश पाटील यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात येतोय. धन्यवाद दक्षा. कैलासवासी तुलसीराम पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ हेमप्रकाश पाटील आणि त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने ही पारितोषिके देण्यात येतात. विशेष पुरस्कार आहेत. दुसरं नाव आहे जाणून बुजून नाटकातील कलाकार चेतन दत्तात्रय म्हात्रे. सदानंद राऊत याला विनंती करतोय. चेतन म्हात्रे जाणून बुजून नाटकातील कलाकार. धन्यवाद. नाटक आहे गणेश नाट्य मंडळ. नाटक आहे जाणून बुजून. कलाकार आहे जयेश पाटील. मी विनंती करतोय प्रशांत म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. जयेश पाटील यांना खरोखर नाव घेईन आणि त्यांच्या कुटुंबियांचं विशेष पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. जयेश पाटील यांना मित्रा वेल्डन. फोटो काढा आमच्या मित्राचा. नाटक आहे नाव जाहीर करतायत विजय म्हात्रे. क्या बात आहे. मराठीत असेल, इंग्लिश मध्ये नाही. हॅलो. सहाय्यक अभिनेता कल्पेश रोहिदास पाटील. माझ्या मनासारखं झालेलं आहे, ज्याने 20 मिनिटं प्रेक्षकांना खेळवून ठेवलं आणि अप्रतिम संवाद. 20 मिनिटं खायचं काम नाहीये या स्टेजवरती बोलायचं. कल्पेश पाटील आहेत, आम्हाला माहित आहे. यस, कल्पेश रोहिदास पाटील. जोरदार टाळ्या. विशेष सहाय्यक अभिनेता. नाटक जमिनीचा पैसा. बंद करा. कवशीपासून मी तुमचं नाटक बघतो. कलेसाठी, पैशासाठी का? अरे काय नाही केलं तुमच्यासाठी मी. काय नाही तुमची लग्न, तुमचं शिक्षण कनव हे माझे माऊलीचे कष्टावस्त. हे माझे माऊलीचे कष्टावस्त. हेच माऊलीला तुम्ही विसरला. अरे तुम्ही विसरला असाल या माऊलीला, पण मी नाही विसरलो माझ्या माऊलीला. मी नाही विसरलो माझ्या माऊलीला. करा गेस. कल्पेश अभिनंदन. कल्पेशचं अभिनंदन करण्यापेक्षा मी आपल्या गावातील एक आगरी डायरेक्टर प्रमोदचं अभिनंदन करतोय. प्रमोद, अभिनंदन. प्रत्येक नाटकवाले हे डायरेक्टर बाहेरून मागवतात, पण आज गर्व आहे की जमिनीचा पैसा आपल्या भाषेत बोलून ते नाटक सादर करायचं खायची गोष्ट नाही. सगळ्या टीमचं मी खरंच कौतुक करतोय.
आणि आजचा दिवस आपण ज्या दिवसाची वाट बघतोय तो दिवस आज आहे. करा गेस, बोला. नाटक कुठलं असेल? जाणून बुजून की जमिनीचा पैसा? जमिनीचा पैसा भेटला ना कल्पेशला? हा, अजून तर या वर्षी 2024चा उत्कृष्ट अभिनेता जात आहे कुमार प्रणय किशोर पाटील. अभिनंदन. सन्मानित केला जाते. आत्ताच नाटक करून आलेला आहे सोका विजूचा. क्या बात आहे, अप्रतिम अभिनय. चल संध्याकाळ होईल, लवकर चल. खालपर्यंत यायचा ना हात मिळवत. जोरदार टाळ्या वाजवा. प्रणय किशोर पाटील उर्फ नाटक केलंय. खरंच पुन्हा एकदा प्रमोद भाऊ तुझं अभिनंदन आहे, तुमच्या टीमचं अभिनंदन. ग्रेट. अशीच नाटकं आपल्या समोर पाहिजे आणि काहीतरी प्रबोधन पाहिजे. बघा, जमिनीचा पैसा हे कौटुंबिक नाटक आहे आणि तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. या नाटकातून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, नुसतं हसायचं, कॉमेडी नाही. जमिनीचा पैसा आल्यावर काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. खूप मोठं नाटक त्यांनी झेललंय, तयार केलंय आणि आपल्यासमोर सादर केलंय. अभिनंदन प्रणय. तरफरून मेला. त्याला बघून बीजा बकरे नरायला लागले. मग त्याने तो बकरा वरीत नेला. त्याचं बारीक तुकडं केलं. मग ते तुकडं मी तुला घेऊन आलो खावाला. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या घाल ग, बाया झायल्या घाल अंगण सोनियाचा हार. गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी बारीक, ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि तर तुम्ही बघितलं डान्स वगैरे झाले आणि आपल्या गावात रामनवमीला आणि हनुमान जयंतीला 2 नाटकं होतात. त्या नाटकांपैकी एकाला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड भेटला जातो. तो यावेळेचा ॲक्टरचा अवॉर्ड प्रणय दादाला भेटला आहे. तुम्ही बघितलंच, त्याचं अभिनंदन. आणि चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पोची में वहिनी अरे कॉमेडी आहे का थोडीशी थोडी द्या ना.